श्री शिवाय नमस्तुभ्यम. कशा आहात फ्रेंड्स? मजेत ना? मीही मजेत आहे. चला तर आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे. म्हणजे मी जे पशुपतीनाथ व्रत केले त्याचाच व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे. ज्या माता भगिनींना कोणाला हे व्रत चालू करायचे आहे किंवा घरात हे व्रत कोणी चालू केले आहेत, काही चुकाही टाळा किंवा काही जिन्सा म्हणजे वस्तू ह्या व्रतामध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण असतात त्याही या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले आहे. चला तर पाहूया आपण पशुपतीनाथ व्रताची सकाळच्या थाळीमध्ये व सकाळची पूजाविधी कशा प्रकारे केली जाते. कारण की या व्रतामध्ये ज्या चुका झाल्या की आपले व्रत सफल होऊ शकत नाही, ते संपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला हे काटेकोरपणे सर्व व्रताची सांगता करायची आहे, पूजाविधी करायची आहे. व्रतामध्ये तुम्ही काही चुका केल्या तर ते व्रत निष्फळ ठरू शकते, तुमची इच्छा प्राप्ती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सर्व काटेकोरपणे हे व्रत तुम्हाला पूर्ण करायचे आहे. चला तर पाहूया कशा प्रकारे मी हे व्रत माझे सफल संपूर्ण केले. कारण की माझ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना सर्व पूर्ण झाल्या. तर चला तर बेलपत्रापासून सुरुवात करूया. कारण की आपल्याला सोमवारचे बेलपत्र तोडायचे नसतात, म्हणून आदल्या दिवशी म्हणजे रविवारी बेलपत्र तोडून आणायचे. व तिथेही एक चूक करायची नाही, जी म्हणजे काय की हे बेलपत्र तोडताना ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशीही आपल्याला बेलपत्र तोडायचे नाहीत व अखंड बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहेत. तुटलेले फुटलेले फाटके तुटके बेलपत्र ह्या व्रतामध्ये चालत नाही. किंवा तुम्ही महादेवाच्या पिंडीत अर्पित केलेले कोणी बेलपत्र तेही वापरू शकता, पण तुटके फुटके बेलपत्र ह्या पूजेसाठी तुम्ही वापरू शकत नाही. ते महादेवाच्या पिंडीवरचे बेलपत्र कसे वापरायचे, त्याला जलस्नान करून ते बेलपत्र आपण पुन्हा वापरू शकतो. तर अशा प्रकारे सकाळच्या थाळीमध्ये आपल्याला सर्व वस्तूंचा समावेश करायचा आहे. फूल, पुष्प. आपल्याला हे व्रत करताना कोणत्याही चुका करायची नाही. आपल्याला हे व्रत करताना प्लॅस्टिकच्या बांगड्या घालून हे पूजाविधी करायची नाही. काचेच्या बांगड्याचा समावेश ह्या पूजेमध्ये करायचा. कारण की काचेच्या बांगड्या सौभाग्याचे अलंकार मानले गेले आहे. म्हणून कोणतीही पूजाविधी करताना कायम काचेच्या बांगड्याचा तुम्ही हातामध्ये समावेश करा. प्लॅस्टिकची बांगडी, कचाकडी बांगडी तुम्ही वापरू नका. नंतर अशा पद्धतीने हे सर्व 108 बेलपत्र आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. हे पहा किती छानपैकी बेलपत्र भेटले आहेत. रामेश्वर बेलपत्र ह्या बेलाचे नाव आहे. मी हे एका पूजेसाठी मला हे बेलपत्र भेटले होते. एकशे 8 बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने आपल्याला महादेवाच्या पिंडीत अर्पित करायचे आहेत. व बाकीकडे आपल्याला गणपतीला व गाभाऱ्यातील पिंडीला वाहण्यासाठी ती वेगळे बेलपत्र घ्यायचे आहेत. हे फक्त पशुपतीनाथ महाराजांच्या पूजेसाठी हे बेलपत्र आपल्याला 108 बेलपत्र मोजून घ्यायचे आहेत. त्यासाठी हे 4 मुखी व 5 मुखी ही बेलपत्र मला ह्या बेलपत्रामध्ये भेटले. खूप छानपैकी बेलपत्र होते. खूप टवटवीत हिरवेगार असे बेलपत्र होते. हे 5 पानांचे बेलपत्र भेटले होते, तेही मी पूजेमध्ये समावेशमध्ये घेतले. व आपल्याला सकाळची थाळी ही संध्याकाळच्या पूजेसाठी वापरायची आहे. फक्त संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला कोणताही गोडाचा प्रसाद व 6 कणकीचे दिवे आपल्याला फक्त संध्याकाळच्या पूजेमध्ये लागतात. व सकाळच्या पूजेची जी थाळी असते ती संध्याकाळच्या पूजेसाठी घेऊन जायची. ही पूजेची थाळी मी सकाळची तयार केली आहे. त्यासाठी मी सांगते की कोणत्या वस्तूंचा समावेश केला जातो. 1 पानाचा विडा सकाळ संध्याकाळ ठेवण्यासाठी, तेही दोन्ही एकाच वेळेस ताटात मांडून घ्यायचे. हळदी कुंकू, भस्म, गुलाल, चंदन, अत्तर, हळदी कुंकू. आपल्याला फक्त थाळीमध्ये आपल्याला 1 कलावा म्हणजे सकाळी 1 कलाव व संध्याकाळी 1 कलावा असे 2 कलावे बांधण्यासाठी घ्यायचे आहे. 108 बेलपत्र ते सेपरेट. फुलंही आपल्याला वाहण्यासाठी घ्यायचे आहेत. जे आम्ही गाभाऱ्यातील पिंडीचे दर्शन घेऊन ही बाहेरच्या पिंडीचे आम्ही पूजेसाठी करतो. कारण की आतल्या पिंडीची सजावट केलेली असते, म्हणून
त्या पिंडीवरती आपल्याला पूजा करता येत नाही, म्हणून ही बाहेरची पिंड पूजेविधीसाठी त्यांनी ठेवलेले आहे. म्हणून आम्ही 5ही सोमवार आपल्याला एकाच पिंडीची पूजा करायची आहे. पुढं गावाला गेलं तर आपल्याला तो उपवास धरायचा आहे. पूजा आपण जिथे पहिल्या सोमवारी जी पिंडीची पूजा केली आहे त्याच पिंडीची पूजा आपल्याला शेवटच्या सोमवारी म्हणजे उद्यापना दिवशीपर्यंत आपल्याला त्या पिंडीची पूजा करायची आहे. नंतर अशा पद्धतीने महादेवाच्या पिंडीची सर्व साफसफाई करून घेतली, कारण की अगोदरही कुणीतरी पूजाविधी केली त्याच्यामुळे मी माझ्या पूजेसाठी सर्व साफसफाई करून घेतली. खूप छानपैकी पिंड दिसत होती. नंतर जलाभिषेक करून पंचामृताचा अभिषेक करून नंतर मी पंचामृत याने स्नान म्हणजे पंचामृताने अभिषेक केला. आपल्याला सकाळचाच पंचामृताने अभिषेक करायचा आहे, संध्याकाळी पंचामृत अभिषेक करायचा नाही. म्हणून सकाळच्या वेळेसच आपल्याला पंचामृत अभिषेक करायचा आहे, संध्याकाळी फक्त जलाभिषेक करायचा आहे. तुम्ही काही चुका असतील त्या तुम्ही टाळा, कारण की पशुपतीनाथ व्रताचे हे व्रत खूप कठीण आहे. काही 5-6 वर्षापूर्वी तर हे व्रत जास्त करून कोणाला माहीत नव्हते, पण आता मोबाईलमुळे इंटरनेटच्या साधनामुळे सर्वत्र ह्या व्रताची माहिती झाली आहे. नंतर पंचामृताने अभिषेक करून परत जलाभिषेक केला व सर्व पिंड मी सुगंधित व मनमोहक करून घेतली. हे सर्व जे बाहेर पिंड मांडले आहे त्याच्या साईडने ह्या शिळा ठेवला आहे. गणपती पार्वती मारुतीची मूर्ती तिथे स्थापित केलेली आहे. खूप छानपैकी भव्य पांडवकालीन आमचे गोपीनाथ मंदिर आहे. तुम्ही कधीतरी ह्या मंदिराला भेट द्या, खूप छान वाटते व मनमोहक प्रसन्न. मंदिराचा परिसरही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला माचीस, अगरबत्ती, काडीसपेटी, अत्तर हे सर्व सकाळच्या थाळीमध्ये घेऊन यायचे आहे व सकाळच्या थाळीमध्ये आपल्याला एक कणकीचा दिवा फक्त ह्याचा समावेश करायचा आहे. फळही एकच आणायचे आहे. सकाळच्या पूजेसाठी आपल्याला एक फळाचा समावेश करायचा आहे. पूजेमध्ये लागणारी अजून सामग्री म्हणजे महादेवास मूगही खूप प्रिय आहे, म्हणून मूग आपल्याला महादेवाच्या पिंडीत अर्पित करण्यासाठी प्रत्येक सोमवारी घेऊन यायचे आहे. तेही सकाळच्या थाळीमध्ये ठेवायचे आहे, म्हणजे दोन्ही टायमाची पूजेचे वेळेस आपल्याला ते वाहता येतील. व काळे तीळ त्याचाही समावेश पशुपतीनाथ व्रतामध्ये अवश्य केला जातो. काळे तिळाचे खूप प्रभावी ते हे तोडगा असतो, त्याच्यामुळे काळ्या तिळाचा आपल्याला 5ही सोमवार सकाळ संध्याकाळच्या पूजेमध्ये समावेश करायचा आहे. तांदूळ, अक्षता वाहण्यासाठी तांदूळ व गोडाचा प्रसाद ठेवण्यासाठी साखर हे सर्व आपल्याला सकाळच्याच पूजाच्या थाळीमध्ये समावेश करायचा आहे, कारण की संध्याकाळी फक्त आपल्याला प्रसाद व 6 कणकीचे दिवे घ्यायचे आहे. सकाळी फक्त 1 कणकीचा दिवा व तो प्रज्वलित करायचा आहे व संध्याकाळी 6 कणकीचे दिवे. अशा पद्धतीने मी जशी पिंडीची पूजा विधी केली आहे. खूप छानपैकी मनमोहक अशी पिंड दिसत होती. पूजा केल्यानंतर खूप छान वाटत होते. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा. खूप सफल संपूर्ण हे व्रत आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा नक्कीच महादेव पूर्ण करतील. पशुपतीनाथ महाराजांचे नामस्मरणाने हे मी व्रत चालू केले होते. खूप माझ्या इच्छा आकांक्षा माझे हे दोनदा व्रत करून झाले आहे. 2दा यशस्वीरित्या माझी व्रताची सांगता झाली आहे. गुलाल, भस्म, चंदन हे महादेवास खूप प्रिय आहे, म्हणून त्याचा समावेश दोन्हीही पूजेच्या वेळेस आपल्याला करायचा आहे. कारण की महादेवास भस्मही खूप प्रिय आहे व गुलालही आपण पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती व साईडला गुलाल सर्वत्र आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने टाकायचा आहे. इकडे खंडेराय माझ्या पूजेसाठी आले होते, कारण की त्यांनी हजेरी माझ्या 5ही सोमवारी लावली आहे. नंतर जो आपण कणकीचा दिवा नेला आहे प्रज्वलित करायचा आहे. आपली पूजा सर्व झाल्यानंतर आपल्याला तेथे एका साईडला मी जिथे जशा प्रकारे दिवा लावला आहे तेथे अगोदर हळदी कुंकू अक्षदा वाहून व नंतर त्याच्यावरती पुष्प हातरून मग नंतर आपल्याला तो दिवा तेथे स्थापित करून नंतर त्याला हळदी कुंकू वाहून तो प्रज्वलित करायचा आहे. आपली पूजा झाल्याच्या नंतर, कारण की श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने अजून आपल्याला 108 बेलपत्र महादेवाच्या पिंडीस अर्पित करायचे आहेत. म्हणून
जी आपल्या जलाभिषेक, पंचामृत अभिषेक हे सर्व आहे, भस्म, चंदन, गुलाल हे सर्व अगोदर करून घ्यायचे. नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचेही खूप मोठे स्थान आहे, कारण की पशुपतीनाथ महाराजांच्या व्रतामध्ये दिव्यालाही खूप स्थान दिले आहेत, म्हणून दीप प्रज्वलन हे झालेच पाहिजे. नंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने मी पहिल्या बेलपत्राला चंदनाचे टीका केला व श्री शिवाय नमस्तुभ्यम पशुपतीनाथ महाराजांचे स्मरणाने आपल्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी महाराजांकडे आपण प्रार्थना करायची की हे माझे व्रत सफल संपूर्ण होऊ दे, माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत. म्हणून आपल्याला हे व्रत चालू केले आहे, माझे हे व्रत फळाला लागू दे म्हणून पशुपतीनाथ महाराजांकडे आपण प्रार्थना करायची आहे. नंतर अशा पद्धतीने सर्व 108 बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीस अर्पित करायचे आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने आपल्याला हे बेलपत्र महादेवाच्या पिंडीत अर्पित करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता की दीप प्रज्वलन केल्यानंतर किती छानपैकी आपल्या दीपक दिसत आहे व महादेवाच्या पिंडीत दीप प्रज्वलन केल्यानंतर खूप छानपैकी दीपक दिसतो. आपल्या काही इच्छा आकांक्षा असतील, काही संकटे असतील, ह्या दिव्याच्या मार्फत महादेवाच्या पिंडीत मी एक सोमवारची पूजा कशा प्रकारे केली ती दाखवली आहे सकाळची, व आता परत दुसऱ्या सोमवारची पूजा कशा प्रकारे केली आहे त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला परत दाखवत आहे. म्हणजे काही चुका होत असतील ते तुमच्याकडनं अवश्य टाळल्या जातील. अगोदर जलाभिषेक करून घेतला व नंतर पंचामृताने अभिषेक करून पिंड स्वच्छ करून घेतली. साईडचा परिसरही आम्ही खूप स्वच्छ करतो, नंतरच पूजेसाठी बसतो. अशा पद्धतीने आपल्याला पंचामृत अभिषेक करून घ्यायचा. नंतर सर्व पिंड पाण्याने स्वच्छ करून कापडाने स्वच्छ करायची व नंतर पिंडीला अत्तर लावायचे आहे. महादेवास अत्तर ही खूप प्रिय आहे, म्हणून आपल्याला अत्तराचा वापर 5ही सोमवार सकाळ संध्याकाळच्या पूजेमध्ये करायचा आहे. व पूजेमध्ये आपल्याला थाळीमध्ये आपल्याला दोन्ही वेळेची पूजा होईल एवढी सामग्री आपल्याला थाळीमध्ये काढायची आहे. जास्त प्रमाणात पूजेमध्ये सामग्री घेऊन यायची नाही, कारण की त्याचा वापर परतच्या पूजेमध्ये केला जात नाही. म्हणून आपल्याला सकाळ व संध्याकाळची पूजा होईल एवढी सामग्री आपल्याला थाळीमध्ये तयार करून आणायची आहे.
महादेवाच्या पिंडीचा शृंगार झाल्यानंतरच आपल्याला दीप प्रज्वलन करायचे आहे. तोपर्यंत आपल्याला दीप प्रज्वलन करायचे नाही. पानाचा विडा, फळ, सर्व पुष्प झाल्यानंतरच आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे. अगोदर दीप प्रज्वलन करायचे नाही. व दीप प्रज्वलन केल्यानंतर 108 बेलपत्र आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने महादेवाच्या पिंडीत अर्पित करायचे आहेत. अशा पद्धतीने माझे यशस्वीरित्या हे व्रत सफल संपूर्ण झाले आहे. दोन्ही वेळेस माझे व्रत माझ्या मनोकामना काही ज्या असतील, मी काय जे बोलले होते ते महादेवांनी खरं सांगायचे तर खरोखर मनोभावे हे पूजाविधी करा. तुमची इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या काही अडलेले कामे असेल, घराची कामे असतील, काही दुखणेबाणे असतील तर नक्कीच ह्या व्रतामुळे तुमचे हे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. अशा पद्धतीने तुम्ही पशुपतीनाथ महाराजांचे व्रत करा. तुमची इच्छा आकांक्षा मनोकामना सर्व पूर्ण होतील. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोच्चाराने आपल्याला ही सर्व पूजाविधी करायची आहे. व संध्याकाळी 30 थाळी घेऊन आपल्याला संध्याकाळची पूजा करायची आहे. संध्याकाळचा पूजेचा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेलाच आहे. तरी दुसरा व्हिडिओ मी तयार केल्यानंतर तोही नक्कीच पहा. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम.